नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। सांगलीत भाजपा खासदार संजय काका आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात कोरोनाच्या नियंत्रणावरून आणि अधिकाऱ्यांच्या बदलीवरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे। भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी केल्यानंतर कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत बदल्यांची मागणी योग्य नाही तर कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याकडे लक्ष द्या असा पलटवार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला। बदल्या अधिकाऱ्यांच्या करण्यापेक्षा कोरोनाशी लढा द्या असा सल्ला देत कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत राजकारण करू नये आणि ज्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत चांगलं काम केले आम्ही अशा अधिकाऱ्यांच्या मागे उभे आहोत आणि असे सांगत अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली। काल भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी सांगलीमधील अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली होती। या मागणीवर गोपीचंद पडळकरांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया देत भाजप खासदारच्या मागणीला आव्हान दिले आहे। माझं म्हणणं असं आहे की ही परिस्थिती खूप डेंजर आहे। राज्यामध्ये त्या गावाचा त्या लोकांना अंदाज आलेला आहे। ग्रामसेवकाला ते गाव माहीत आहे, गल्ली माहीत आहे, तिथला सरपंच माहीत आहे, तिथला सदस्य माहीत आहे, तिथला शिपाई माहीत आहे, तलाट्याला तिथला कोतवाल माहीत आहे, कुठं काय परिस्थिती निर्माण झाली सहज तो तिथं उपलब्ध होऊ शकतो। त्यामुळं आता या परिस्थितीमध्ये कुठलीही बदली करू नये। सांगली जिल्ह्याला तर खूप चांगले अधिकारी मिळालेले आहेत। त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागं उभा राहणं माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीचं काम आहे। मी ठामपणे त्या सर्व अधिकाऱ्यांच्या बाजूनं ठामपणे उभा आहे। इथले SP असतील, इथले तत्कालीन CO असतील, अभिजितराव त्यांनी तर खूप चांगलं काम केलं। आता नवीन CO आलेले आहेत, गुड्डेडवार साहेब आहेत, त्यांचंही खूप चांगलं काम आहे। इथले डीन आहेत, त्यांची खालची टीम आहे, तिथले सगळे डॉक्टर्स आहेत, तिथल्या नर्सेस आहेत, कलेक्टर साहेब आहेत, कलेक्टर साहेबांचे तिथले सगळे डेप्युटी कलेक्टर असतील, जिल्ह्यातले सगळे तहसीलदार खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। अधिकाऱ्यांच्या वरती टीका करण्याची ही वेळ नाही आहे। हे अधिकाऱ्यांना आता इथला सगळा अंदाज आलेला आहे। इथले आयुक्त असतील त्यांना या सांगली शहराचा, कुपवाडचा, मिरजचा अंदाज आलेला आहे। नवीन अधिकारी आला तर त्याला अंदाज घेण्यात परत त्याचा महिना 2 महिना जायचा आणि ही वेळ ती नाही आहे। बदल्या करायची ही वेळ नाही आहे। बदल्या तुम्ही नंतर करा आणि बदल्याच्या बाबतीमध्ये आता सरकारनं जास्त गंभीर होऊ नये आणि ज्यांचा काही वेगळा इंटरेस्ट असेल तर ते बदल्या करा म्हणतील, पण माझी भूमिका ठामपणे आहे की जिल्ह्यातल्या कुठल्या साध्या ग्रामसेवकाची सुद्धा बदली करू नये, कारण त्याला गावचा अंदाज आलेला आहे। तिथल्या कोतवालाची बदली करू नये, पंचायत समितीतल्या कुठल्याही माणसाची, शिपाईची सुद्धा बदली करू नका, कारण त्याला आता पूर्ण परिस्थिती त्यांना हँडल केलेली आहे 4-5 महिने। त्यामुळे या कोरोनाच्या बाबतीमध्ये त्याला सगळ्यांचा पॉझिटिव्ह पेशंट कुठं आला होता, कंटेनमेंट झोन कुठं होता, काय सगळं त्याला माहिती आहे। आणि नवीन अधिकारी जेव्हा तिथे येतो तेव्हा त्याला माहिती घेण्यासाठी, गावं माहिती होण्यासाठी वेळ जातो। त्यामुळे ही वेळ बदल्या करण्याची नाही आहे आणि या परिस्थितीमध्ये लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, आमच्यातले एक डॉक्टर आहेत शिंदे डॉक्टर, मी त्यांना रोज फोन करतो, एकदा फोन केला का दुसऱ्या मिनिटाला माणूस तो पेशंट जवळ जातो। अरे मी त्या माणसाला सलाम करतो ना, अरे बाबा काय हा माणूस आहे की तो काळजी करत नाही, काय चिंता करत नाही। अरे असाच एक पेशंट आलाय जिल्ह्यातलं, त्याचा जरा त्याला श्वासोश्वासाला त्रास होतोय, ते दुसऱ्या मिनिटात तिथं जातात आणि मला फोन करतात, हा चांगला आहे। म्हणजे अशा डॉक्टरांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून, आमदार म्हणून मी ठामपणे उभा आहे आणि त्यांना त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याची ही वेळ नाही आहे। त्यांचं अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवण्याची ही वेळ आहे आणि त्यांच्याबरोबर आपण सगळ्या लोकप्रतिनिधींनी थांबणं हे गरजेचं मला वाटतंय। ची वेळ नाही आहे। आता आपण कोरोनावरती कॉन्सन्ट्रेशन करू आणि कोरोनाच्या बाबतीमध्ये जे जे आपल्याला लोकांना मदत करता येते त्या बाबतीमध्ये कलेक्टर साहेबांनी त्वरित यावरती बैठक घ्यावी। जे खाजगी हॉस्पिटल आहेत, ते डॉक्टर आहेत, त्यांची आमच्याबरोबर बैठक लावा ना, आमच्याबरोबर सगळे काय चाललंय नेमकं कळू द्या। आम्हाला नेमकं काय कळत नाही, पेपरमधनं कळतं काय, तर अधिकाऱ्यांनी एक समन्वय करावा, सगळ्यांनी एकत्र येऊन बसावं। आम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर ठामपणे उभे आहोत। नाही, ते खासदारांची काय भूमिका आहे तुम्ही त्या खासदारांना विचारा। माझी भूमिका आहे की अधिकाऱ्यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहणं, त्यांचं मनोबल वाढवणं, त्यांचं मनोबल खच्चीकरण होता कामा नये आणि ही ती वेळ नाही। पुन्हा या जिल्ह्यातली परिस्थिती आणि सामान्य माणसांचे चाललेले प्रचंड हाल, सामान्य जनता झालेली भयभीत, या सगळ्या गोष्टीचा ओप करण्यासाठी ही बैठक होती। प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहे। 4-4, 5-5 महिने झालं तरी सुद्धा अजून यांचं केलेलं प्लॅनिंग यशस्वीरित्या कुठेही दिसून येत नाही। हे फेल्युअर झालेलं आपण सगळी मंडळी पाहतोय। सामान्य माणसांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महात्मा फुले जी योजना आहे आपली, त्यामध्ये 10 ते 15% लोक फक्त बसत आहेत। बाकीच्या सगळ्या लोकांना मिरज सिव्हिल सोडलं तर त्या ठिकाणी औषध उपचार मोफत मिळत नाहीत आणि बिलांची
खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढीव बिलं आपण सगळी मंडळी पाहतोय. तेव्हा या सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी, याचं नियोजन करण्यासाठी, डॉक्टरांचा सहभाग घेण्यासाठी, समाज उपयोगी काम करणाऱ्या संघटनांचे प्रमुख बोलवण्यासाठी मी कलेक्टरना सांगितलं होतं. त्या बाबतीमध्ये महापालिकेमध्ये एक बैठक झाली. नगरसेवकांनाही विश्वासात घ्या, या सगळ्या बाबी सांगितल्या. पण रिझल्ट आणण्यासाठी म्हणून जो कार्यकर्त्यांचा, समाजाची उपयोगी काम करणाऱ्या समाजसेवकांचा जोपर्यंत यामध्ये सहभाग दिसून येत नाही किंवा सहभाग घेतला जात नाही, तोपर्यंत हे सगळं अशक्य आपणाला दिसून येत नाही. कारण ही परिस्थिती उद्भवली ती अतिशय भयानक स्थिती आपण पाहतोय. आपल्या जिल्ह्यामध्ये तर 8 ते 9 दिवसावर आपला डबलचा रेट यायला लागलेला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींची थोडीशी मांडणी करण्यासाठी पत्रकार बैठक बोलवली होती. या निमित्तानं आपण हे आलात. आपल्या या सगळ्या गोष्टी जर लवकर सुधारल्या नाहीत तर ह्या प्रशासनाला दोषी असणाऱ्या व्यक्तीची बदली करा, ही निश्चितपणानं आम्ही मागणी करू. आणि या सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी तात्काळ याच्यावर उपाययोजना करा, त्याच्यावर सोल्युशन काढा, ही भूमिका आग्रहाची आम्ही या निमित्तानं मांडलेली आहे.